सांगतो की गाडीचे 1500 रुपये का बाहेर 1200 रुपये घेतात. आपली पहिली गाडी अशी की आपल्या इथं 4 टाइम जेवण असतं. सगळ्यात पहिल्यांदा मी गाडी कधी केली नव्हती. आधी गाडी मी दुसऱ्यांच्या गाडीत जाऊन अनुभव घेतला. सगळ्यात पहिल्यांदा 4 वर्ष मी मोरे वस्तीमध्ये प्रत्येक गाडीत जाऊन आलो. तर 1200 रुपये घेतात, 1000 रुपये घेतात. पण गाडी डायरेक्ट चुनाच्या रानामध्ये जाते. लाईट नसती, जेवण नाही, पाणी नाही, काही नाही. डायरेक्ट जे लोक आदल्या दिवशी जे शिळ आणलेली असती चपाती आजची, ते उद्या चुनाच्या रानामध्ये खातात. आणि त्याच्यानंतर बरेच जण कुठे काय जेवायचं असतं तर जेवतात. बरेच जणांना पैसे सुद्धा नसतात. दुसऱ्या दिवशी जो शिदा दिला जातो त्या शिद्याचंच पुरणपोळी करतात आणि त्याचं जेवण असतं. लक्षात ठेवा. तर मला हे वाटलं की आज मी तुम्हाला घेऊन चाललोय तुळजापूरला, जबाबदारी माझी आहे. तर माझ्या लोकांनी शिळी चपाती खाऊ नये ही माझी इच्छा होती प्रामाणिकपणे. माझा पदरचा खर्च झाला तरी चालेल. आज मी हिशोब तुम्हाला सगळ्यांना सांगेल. किराणा माल मी 5000 रुपयाचा भरलाय. किती हजार रुपयाचा? 5000 रुपयाचा किराणा माल भरलाय. आणि प्रत्येक वेळेस मी 15 दिवस आधी विचारतो माझ्या गुरुलेकींना की बाबा आपल्या दरवेळेस जेवण काय वेगळं व्हायचं. मी प्रत्येक वेळेस जेवण वेगवेगळं बनवत असतो. मागच्या वर्षी दालचा होता, एक दिवस सांबार भात होता, भाजी पण प्रत्येक वेळेस वेगळी होती. तर यावेळेस वेगळं म्हणजे काय, तर मी यावेळेस व्हेज बिर्याणी करणार आहे की बाबा सगळ्यांना वेगळं काहीतरी जेवण मिळावं. म्हणून पैसे आपण जास्त घेतो. आता राहिला दुसरा प्रश्न. तुळजापूरमध्ये सगळीकडे सिलेंडरचे प्रॉब्लेम चालू सगळ्यांना माहिती आहे. तर तुळजापूरमध्ये सुद्धा सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे. नशीब भोपी ओळखीचे आहेत, त्यांनी मला फोन केला की सचिन भाऊ तुळजापूरमध्ये सगळ्या भोपांनी जेवण बंद केलंय. आता बाकीच्यांचे सगळ्यांचे हाल होणार आहेत. जे गाड्या घेऊन डायरेक्ट जाणार आहेत ना त्यांचे, काय की सगळे पुजाऱ्यांनी जेवण बंद केले आणि त्यांनी कॉमन वरण भात फक्त एका ठिकाणी ठेवलाय तो. आणि ते परम भातीला गर्दी किती असेल कसं कोणाला करणार. आज तुळजापूरला घेऊन चाललोय याचा अर्थ मी तिथं त्या जगदंबाला मला तोंड द्यायचंय. आज मी माझ्या देखील म्हणून तुम्हाला घेऊन चाललोय. आज किती शिष्य परिवार आहे. आज जर तुम्ही जाऊन तिथं शेळ्या चपात्या खाल्ल्या जगदंबा काय म्हणणार मला की मी आज जगदंबाने मला भरपूर दिलेलं आहे. तिने काही कमी करणार नाही. आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं. त्यामुळे ह्या वेळेस आपण 250 रुपये फक्त तिथं भोगे 250 रुपये आणि जेवणाचे 250 रुपये दिलेत. आता माझ्या गुरुलेकी ते 250 रुपये देणार आहेत. आता बाकीचे तुम्हाला जे द्यायची ती तुमची इच्छा की बाबा ज्यांच्याकडे पैसे. पण शेळ्या चपात्या खाऊ नका. मी ऑलरेडी 10,000 रुपये ऍडव्हान्स दिलेला आहे 40 लोकांचा. तुम्ही जर दिले 250 रुपये ते तुमची इच्छा नसेल द्यायची तर मी भरलेले आहेत. मला पैसे नाही दिले तरी चालेल. पण शेळ्या चपात्या तुळजापूरमध्ये खाऊ नका. अंद्रे मावशी तुमच्यासाठी खास. नाही पैसे दिले तरी चालेल. कारण की एवढं लक्षात ठेवा, अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं. लक्षात ठेवा. तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार हे अन्नदानाने होत असतं. असं पुराणांमध्ये लिहिले, शास्त्रांमध्ये लिहिले. लक्षात ठेवा. आणि तुम्ही 10,000 रुपये महिन्याला कमवताना तुम्ही 500 रुपये देवाच्या नावाने एक गल्ला बनवा. कारण की 1 भाग देवाच्या नावाने काढायचा असतो. तुम्हाला आयुष्यात कधी कमी पडणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही एक गल्ला करा. 10,000 रुपये कमवताना त्यात 500 रुपये देवाचे नाही कोणा. 500 रुपये 100 रुपये काढा प्रत्येकाने. वर्षभरात जे जमेल ते तुळजापूरला जिथं तिथं वर्षातून एकदा कुळ धर्म कुळाचा हा करायचाच असतो. लक्षात ठेवा. कारण की बऱ्याच जणांचे फोन आले. ह्या नवीन काय मोरे वस्तीवाल्या म्हटल्या एक्स्ट्रा 250 रुपये देणार का नाही. मी म्हटलं बाई देतील का नाही सांग. पण मी ऑलरेडी 10,000 रुपये भरलेले आहेत यावेळेस. का तर तुळजापूरमध्ये सिलेंडर कुठंच नाहीये. आणि एवढ्या लोकांना वरण भातावर तिथं भागवायचं हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. त्यामुळे सगळ्यांना ज्याला द्यायचे त्याने 250 रुपये 250 रुपये भोगीचे तर आहेत. लक्षात ठेवा. तुळजापूरमध्ये शिदा काही घेऊन जायचा नाहीये. फक्त पळडी उचलायचे, दर्शन करायचं आणि डायरेक्ट भोपीबाशी जायचं आपलं. त्याने शिदा वेळ काय मागितलं नाही. 250 रुपये ताटाचे मागितले. आता मी पैसे गोळा करतोय. ज्यांचे उरलेले पैसे द्या. भोगीचे 250 रुपये द्या. आणि ज्यांना वाटतं की बाबा आपण जेवणाचे पैसे द्यावेत त्याने देऊ शकतात. जबरदस्ती कुणालाही नाही. लक्षात ठेवा. आणि असं नाही की आम्ही पैसे देणे म्हणून शेळ्या चपात्या आजच्या उद्या खाऊ, तसं कोणीही करू नका. कळलं. पैसे ऑलरेडी मी भरलेले आहेत. ते जगदंबा मला भरभरून देणारे आहे. त्यामुळे काळजी नसावी. माझ्या कालेका गुरुलेकीने मला 3,000 रुपये पाठवलेत. ती म्हटली दादा माझ्याकडून तुम्हाला हे जगदंबा अशी कुठेतरी भर काढत असतील. लक्षात ठेवा. त्यामुळं जर पैसे कुणाकडे नसतील तर दिले नाही तरी चालेल. भोगीचे 250 रुपये द्या आणि तुम्हाला वाटत ताटाचे 250 रुपये द्यायचे त्यांनी देऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद.